कधी भांड्याला भांडं लागतं, कधी तुम्ही सगळे एकोप्याने होता, परत कधी थोडेसे इकडं तिकडं चालतात. परंतु याच्यामध्ये धनंजय जामदार असेल, ॲडव्होकेट अभिरिशा शेख असेल, त्याचबरोबर अनंत अवचल असेल, महादेव गायकवाड, संभाजी माने, त्याच्यामध्ये खाडे, मनोज पोतेकर, विष्णू दाभाडे, राजन नायर, सूरजजी पालवे, किशोर बापकर, प्रमोद काकडे, संजय थोरात, मनोज सुपेस, सचिन सातव, अविनाश नगर, सचिन माने, दत्ता कुंभार, परवेज सय्यद, अनेक सहकारी आहेत. त्याच्यामध्ये डायनामिक्स, पियाजो, ISMT, भारत फोर्ज अशा वेगवेगळ्या कंपन्यांचे उपस्थित असणारे सन्मान्य अधिकारी, सर्व आपल्या इथल्या बारामतीच्या छोट्या मोठ्या संस्थांच्या सहकारी बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, पत्रकार मित्रांनो, काय झालं, सध्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न हे निर्माण होतात. मी आज पण इथं आल्यावर पण सकाळी मला निवेदन मिळाली. मी सगळ्यांना हात जोडून सांगतोय की बाबांनो, 2-4 दिवसात आचारसंहिता लागणार आहे. त्याच्यावर या निवेदनाचं आत्ता लगेच मी काही करू शकत नाही. मी आदेश दिले तरी ते आचारसंहितेमध्ये अडकणार आहेत, पण कोणी समजून घ्यायला तयार नाही. रात्री उशिरापर्यंत पण 30 निवेदनं, सकाळी उठल्यावर पण 30 निवेदनं, म्हणजे 5 वर्ष तर मी मरमर काम करतच असतो, परंतु 1 महिना देखील फुरसत देत नाही. पुन्हा काही आत्ताच मी सूरजशी बोलत होतो. सूरज चव्हाण जो आपला बिग बॉसचा विजेता ठरला, त्याच्यामध्ये त्यानं इंस्टाग्रामवर कॉमेडी रील्स करून लाखो चाहत्यांच्या गळ्यातला ताईत बंदा एका गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेला, जिरायत भागामध्ये वाढलेला, पण त्याने स्वतःच्या कौशल्याच्या जोरावर त्याच्यामध्ये त्याला असणारं जी काही त्याच्या अंगामध्ये स्पार्क होता, ज्याला आपण इंग्लिशमध्ये स्पार्क होतो, अशा जोरावर त्यानं आपल्या ह्या बारामतीच्या पठ्ठ्यांनी बिग बॉसमध्ये मराठीच्या 5व्या सीझनची ट्रॉफी जिंकली आणि त्याचा आपण सगळ्यांनीच कौतुक केलेलं आहे, अभिनंदन केलेलं आहे. आज तो बारामतीत आलाय. दुपारी मी त्याला म्हणलं की मी आहे दुपारनं परत सोलापूरहून येणार आहे, त्यावेळेस भेटूया. तो म्हणला की दादा मी प्रयत्न करतो, परंतु खूप गरीब कुटुंबातला आहे. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की कोणी कुणाच्या पोटी जन्माला यावं ते तुमच्या माझ्या हातामध्ये नसतं, परंतु आल्यानंतर, जन्माला आल्यानंतर गरिबाच्या पोटी असलं तरी त्यांनी स्वतःचा एकंदरीत असणारा आत्मविश्वास आणि एकंदरीत स्वतःच्या अंगामध्ये असणारा स्पार्क आणि कष्ट, जिद्द ही जर आपण दाखवली तर ती व्यक्ती कुठं जाऊ शकते हे सूरजच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालेलं आहे. काही इतक्या वेगवेगळ्या गोष्टी माझ्या कानावर येतात. मी आत्ताच थोडा लवकर आलो. मी ॲडिशनल SP बिराजदार आणि DYSPशी बोलत होतो. वेगवेगळ्या गोष्टी. आता काल एकाला शॉक बसला आणि तो ऑन दी स्पॉट गेला. तरुण मुलगा 20 वर्षाचा. शॉक कसा बसला? त्याच्या घरात मीटर होतं. मीटर आणि ते बाकीचं तिथं काहीतरी गडबड करायला गेला. त्याच्यानंतर त्याचं निधन झाल्यावर तपासणी काढली तर त्याच्या खिशात एक बाटली सापडली. ती बाटली आईवडिलांना मिळू नये म्हणून ती पार तिथं ठेवायला, लपवायला तो बसायचा. आणि त्याच्यातनं ड्रग सारखा तो प्रकार होता. म्हणजे घेण्या देण्याचा जीव तर गेला. आपल्या जवळ असणाऱ्या गोष्टी ह्या आपल्या आईवडिलांना कळू नये. आज नवी पिढी फार चुकीच्या रस्त्याने चाललेली. माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे. तुमचे छोटे मोठे उद्योग आहेत, एकंदरीतच बारामतीमध्ये इंडस्ट्री वाढावी म्हणून विद्यानगरी आपण उभी केली, त्याच्यामध्ये सगळ्या सुविधा दिल्या, इतर पण शिक्षण संस्था वाढवण्याचा प्रयत्न केला. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मी आज मुद्दाम मी मधी तर एक मीटिंग घेऊन पोलीस खात्याला सूचना दिल्या, त्याच्याबद्दल प्रेसला पण सांगितले, प्रेसच्या माध्यमातून सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु आज देखील मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना सांगेन, कारण तुमच्याकडं जवळपास
अंदाजे छोटे मोठे, त्याच्यात थोडाफार आकडा इकडं तिकडं असेल, पण 650 छोटे मोठे उद्योग आहेत आणि त्याच्यातनं 50,000 काही परमनंट, काही डेली, काही कॉन्ट्रॅक्टरनी नेमलेले अशी लोक आहेत. 50,000 लेबर. काही आता PFOच्या ट्रकवर येतात, ड्रायव्हर, क्लीनर, गाड्या भरतात, देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जातात. हे सगळे जर गोष्टी धरल्या तर जवळपास 50,000 लोकांच्या उपजीविकेचं साधन आपली बारामतीतली MIDC त्या ठिकाणी करते. एका कुटुंबामध्ये 5 लोक धरले तर जवळपास 2.5 लाखाच्या पर्यंत, 3 लाखाच्या पर्यंत हा आकडा त्या ठिकाणी जातो. आणि त्याच्यातून आपण एक गोष्ट केली, इंडस्ट्री आणताना साहेबांच्या वाढदिवसालाच मला आठवत आहे, मी त्यावेळेस नुकतीच राजकारणाला सुरुवात केलेली होती आणि श्याम आष्टेकर उद्योग राज्यमंत्री होते आणि श्याम आष्टेकरांना आणून 12/12/1988 आम्ही त्याचं तिथं भूमिपूजन केलं. आणि भूमिपूजन करून साहेबांचा एक कार्यक्रम होता नागपूरला. मग नागपूरला आम्ही दोघं तिकडं त्या बाबतीमध्ये गेलो. त्यावेळेस काय तिथली अवस्था, कशा पद्धतीनं एकंदरीत परिस्थिती, लोकांना जमिनी पण लोकांनी दिल्या, आडेवेडे घेतले नाही. 5,000 पासून 20,000 एकरापर्यंत जमिनी मिळाल्या. 5,000 रुपये एकरापासून 20,000. एकदम कडीची जमीन 5,000 होती, गावाच्या शेजारची जमीन 20,000 होती. लोकांनी जमिनी दिल्या. आता जमिनीच्या किमती वाढल्या, त्याच्यावर लोकांना वाटतं की अरे आपण 5,000 दिली, पण त्यावेळेसचा भावच तो होता. मी तुम्हाला खरं सांगतो, म्हणजे काही ठिकाणी तर जिरायत भागामध्ये 1,000, 1,500, 2,000 रुपये एकर देखील भाव होते जमिनीचे. ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो 1988-87 त्या काळातली. म्हणजे त्याला जवळपास 40 वर्ष, थोडेच वर्षांनी होतील, 36 वर्ष त्या गोष्टीला झालेली. आता आपल्याकडं सुरुवातीला आपण ग्रीव्स कंपनी आणलेली होती, ती कंपनी अडचणीत आली. त्याच्यानंतर आपण पियाजो कंपनी तिथं शिरली म्हणून ती फॅक्टरी चालली, नाहीतर ती पण फॅक्टरी अडचणीत आली असती. ISMT हे एक मोठं युनिट आलं, पण त्याच्यामध्ये ज्यावेळेस किर्लोस्करनी एक मोठी नावाजलेली कंपनी आज 3 पिढ्या महाराष्ट्राचा एक नावलौकिक वाढवण्याचं काम करते, अशा कंपनीने त्याच्यामध्ये भाग घेतल्यानंतर ती ISMTचे सगळ्या लेबर आणि कामगारांना काम मिळालं, नाहीतर ते बेकार झाले असते. अशा कितीतरी कंपन्या बंद पडतात आणि अक्षरशः त्या कामगारांचं ससे उलपट होते. डायनामिक्स पूर्वी मीच त्यावेळेस KM गोयंकांना आणलं, ती दाखवली, त्यांना ते आवडलं स्पॉट आणि त्यांनी तिथं डायनामिक्स कंपनी काढली. त्याच्यानंतर KM गोयंका वारले. त्यांचा एक मुलगा होता, तोही 2 नंबरचा, तोही बेपत्ता आहे का वारला का काहीच सापडत नाही. सह्याद्रीचं सह्याद्री फार्म नाही का तिचं, प्रमोद गोयंका, ते आता कुठे आहेत त्यांच्याही फॅमिलीला माहिती नाही. ते हयात आहेत का तेही माहिती नाही आणि ते हयात नाहीत का तेही माहिती नाही. पण ती जमीन नंतर त्यांनी MIDCला दिली. आता माझं एक 8 दिवसापूर्वी अमित कल्याणीशी बोलणं झालं. अमित कल्याणींना मी सांगितलं की अमित कल्याणी, तुम्ही तो प्लांट भारत फोर्सच्या लावलाय, परंतु अजून तुम्ही गुंतवणूक करा. ते म्हणले अजित मला गुंतवणूक करायची, मला 50 एकर जागा द्या, मी साधारण 2,000 कोटीची गुंतवणूक करायला तयार आहे. 1200 ते 1,500 मुलं तिथं कामाला लागतील. मी लगेचच उदय सामंत, कांबळे, वेलारसू अशा पद्धतीने त्यांना सगळ्यांना सांगितलं. त्यांचा प्रस्ताव मागितलाय. गजानन पाटलांना त्याचा पाठपुरावा करायला सांगितलाय. अमितचा पुन्हा मला फोन आला की दादा माझं काम त्या ठिकाणी होतंय. आत्ता धनंजयनी काही काही प्रश्न सांगितलं. प्रश्न तर आहेच आणि आम्ही अनेकदा त्यातले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही सांगितल्यानंतर RO ऑफिस हे देखील आपण इथं मंजूर करून त्या ठिकाणी घेतलं. जिथून ज्या ज्या गोष्टी आतला MIDCचं आपलं गेस्ट हाऊस बरंच वर्ष झाले होते, त्याचं पण नूतनीकरण करण्याचं काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे. अशा बऱ्याच गोष्टी इंडस्ट्रीच्या करता उपयोगी पडणारा
तुम्हाला ते पाणी असेल, इतर काही गोष्टी असतील, हे सगळं करत असताना इंडस्ट्रीला पोषक अशा प्रकारचं वातावरण बारामतीच्या परिसरामध्ये राहिलं पाहिजे आणि म्हणून एक शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आपण करतो आणि उद्योगपती आणि कामगार यांच्यामध्ये जिव्हाळ्याचा संबंध कसा राहील, सलोख्याचा संबंध कसा राहील, ह्या पद्धतीचा आपला कटाक्षाने प्रयत्न चालू असतो. कधी कधी अडचणी आल्या, या काही नावं घेतलेल्या कंपन्यांपर्यंत पण अडचणी आल्या, परंतु त्याच्यातून आपण ताऊन सुलाखून निघालो आणि बाहेर पडलो. ही पण गोष्ट आपण लक्षात घ्या. आता विमानतळाच्या बाबतीमध्ये देखील 5 विमानतळाची नोटीस रिलायन्सच्या अनिल अंबानीला देऊन आपण ती परत ताब्यात घेतोय. त्यात लातूर आहे, यवतमाळ आहे, धाराशिव आहे, बारामती आहे आणि अजून एक 5वं विमानतळ आहे नांदेड, धाराशिव, लातूर तिकडची आणि आपलं बारामती, लातूर, धाराशिव, नांदेड, यवतमाळ अशी 5 ती घेऊन नांदेडला तर नाईट लँडिंग आहे, लातूरला नाईट लँडिंग करण्याची गरज आहे, बारामतीला नाईट लँडिंग करण्याची गरज आहे. बारामतीची धावपट्टी बऱ्यापैकी आहे, फार मोठी विमानं नाही, परंतु इंडिगो सारखी विमानं उतरू शकतात, परंतु त्याला अजून जो काही लँडिंग आणि टेक ऑफ होता तो भाग अजून त्याच्यात मजबूतीकरण करण्याची गरज आहे आणि ते करता येतं. तसं झालं तर आणखीन इंडस्ट्रीवाल्यांना रात्री अपरात्री कधी जायचं यायचं म्हटलं तरी येता येईल. आता काय होतं, दिवस उजाडल्याशिवाय त्यांना येता येत नाही आणि दिवस मावळायच्या आत त्यांना टेक ऑफ त्या ठिकाणी करावाच लागतो. अशा प्रकारची इथली परिस्थिती आहे. आपण गॅस लाईन आणली, आणखीन काय व्हायचं, इतर काही प्रश्न व्हायचे, ते याकरता गॅस लाईनचा पण उपयोग इंडस्ट्रीला पण होतो आणि आपल्या घरगुती गॅस धारकांना त्या ठिकाणी होतो. पॉवरचा इश्यू आपण ठेवला नाही. 220च्या संदर्भामध्ये 2 लाईनमधनं बारामतीच्या एमआयडीसीला आपण सप्लाय दिला. एकीकडची लाईन बंद झाली तरी दुसरी लाईन ताबडतोब त्या ठिकाणी चालू असते. म्हणजे ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या त्या करण्याचा. आणि आता पण काही ठिकाणी रोड वायडिंग किंवा इतर काही गोष्टी ह्या पण करण्याच्या बद्दल मी स्वतः उदय सामंतांशी बोललेलो आहे. एकंदरीतच मला आपल्याला सांगायचं आहे की ह्या आपल्या बैठकीमध्ये बारामती एमआयडीसीच्या सुरक्षेच्या अनुषंगाने आपण काही निर्णय घेतलेले आहेत. त्याच्यात मला तुमची सगळ्यांची मदत हवी आहे. पोलिसांना तुमची सगळ्यांची मदत हवी आहे. शक्ती अभियानाअंतर्गत शक्ती बॉक्सची स्थापना प्रत्येक कंपनी व्यवस्थापकाने कंपनीच्या दर्शनीय भागामध्ये करावी. आज मी फक्त दुपारनं त्याच्या संदर्भामध्ये ते बॉक्सेस हे आपण उपलब्ध करून देणार आहे. तुम्हाला सगळ्यांना आमच्याकडूनच बॉक्सेस मिळतील असं नाही. काही बाबतीमध्ये तुम्ही एक सामाजिक बांधिलकी या नात्याने मोठ्या कंपन्या तर ठेवतीलच, त्यांना अडचण नाही, परंतु इतरांनी पण त्याच्यामध्ये पुढाकार घ्यावा, जेणेकरून तुम्ही दर्शनी भागामध्ये शक्ती बॉक्स ठेवला तर कुणाला काही तक्रार करायची असेल, निनावे नाव कळून न देता माहिती द्यायची असेल तर ती माहिती तुम्ही त्याच्यात टाकू शकता लिहून. आणि मग 2 दिवसांनी आमचे पोलीस ते उघडतील, बघतील आणि त्याच्यातनं ज्याच्यामध्ये गंभीरतेने तो विषय घेण्याची गरज असेल ते गंभीरतेने त्या बाबतीमध्ये घेतलं जाईल. एमआयडीसीमध्ये वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याच्यासाठी पेट्रोलिंगची गस्त वाढवण्यात येणार आहे. मी फुशारकी सांगत नाही, मी माझी कामं काही गोष्टी मी इतक्यात झटपट करतो की त्याला वेळ लावत नाही. मी आता बिराजदार आणि राठोडला घेऊन बसलो होतो. म्हणलं तुम्हाला हे सगळं करायला काय लागेल? ते म्हणले दादा आम्हाला 6 गाड्या बारामती उपविभागात पाहिजे. म्हणलं कशाला? ते म्हणले एक आम्हाला माळेगावला पाहिजे, एक आम्हाला सुप्याला पाहिजे, एक आम्हाला इथं पाहिजे, एक आम्हाला एमआयडीसी आणि या सगळ्या ठिकाणी ह्याला पाहिजे पेट्रोलिंगला, आणि एक अजून अशा 6 त्यांनी मला सांगितल्या शहरामध्ये पाहिजे. 6 सांगितल्या. मी एका मिनिटात डीपीसीला फोन केला आणि त्यांना म्हणलं आजच्या 6 गाड्या त्यांना देऊन टाकून त्यांचं काम करा. शेवटी
बघू करू या उद्या जे नाही ते आधीच सांगितलं तिथे निवेदन दिले त्यांची कामं आता होणार नाहीत। आचारसंहिता संपल्यावर मी त्याच्यामध्ये निवडणूक झाल्यावर लक्ष घालीन, पण आत्ता काही ते होणार नाही। त्याच्यात ती होण्यासारखी असतील हे मी मगाशी हनुमंतला सांगितलेलं आहे, विशेषतः रस्त्याच्या प्रांताविंताच्याकडची कामं। त्याचबरोबर आम्ही पेट्रोलिंग आणि गस्त देखील ह्या निमित्तानं वाढवणार आहे, ही वाहनं उपलब्ध लगेच करतोय। प्रत्येक खाजगी कंपनीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विशाखा समिती स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या। विशाखा समिती ही कामाच्या ठिकाणी स्त्रीवर होणाऱ्या लैंगिक अत्याचार या कायद्यानुसार प्रत्येक कंपनीमध्ये स्थापन करणं बंधनकारक आहे, ते तुम्हाला करावं लागेल। रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने उभ्या राहणाऱ्या मोठ्या गाड्यांवर वाहतूक नियमानुसार कारवाई करण्यात येईल। आम्ही वेगवेगळ्या प्रकारची ट्रक टर्मिनल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करतोय, किंवा आपले रस्ते पण होऊन जाईल। साईडला गाडी लावली तर माझी हरकत नाही, पण काही ठिकाणी डबल गाडी लावतात, म्हणजे तिसऱ्याला जाताच नाही येणार, असं काही लाट कोणाचे खपून घेतले जाणार नाही। त्याचबरोबर MIDC मधील कंपन्यांतील भंगार चोरीला आळा घालण्यासाठी बारामतीतील भंगार घेणाऱ्यांची सूची तयार करून प्रत्येक भंगार धारकास भंगाराची आवक जावक रजिस्टर ठेवणे सूचित करण्यात आले आहे व पोलिसांकडून मासिक पद्धतीने त्यांची तपासणी करण्यात येणार आहे। त्याचबरोबर सर्व कंपनीने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कंपनीच्या आवारात जास्तीत जास्त CCTV कॅमेरे बसवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। तसंच बारामतीच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण MIDCचे रस्ते दृष्टिक्षेपात येतील अशा पद्धतीने कंपनीच्या बाहेरच्या बाजूस कॅमेरे बसवण्याच्या सूचना तिथेही दिलेल्या आहेत। कंपनीच्या कामाकरता येणाऱ्या परप्रांतीय कामगारांची माहिती कंपनीनं पोलीस स्टेशनला द्यावी, जेणेकरून कोणी कामगारांनी गुन्हा केल्यास त्याला शोधणं सोयीस्कर होईल। त्याचे फिंगरप्रिंट्स, त्याचे बाकीच्या सगळ्या काही गोष्टी, फोटो, सरळ साईड वगैरे वगैरे ह्या ज्या काही आता लागतात, आता नवीन टेक्नॉलॉजी एवढी पुढे आलेली आहे की त्याच्यात ह्या गोष्टी आपण कधी लावला तर लावला, घेतलं तसं चालणार नाही। ही खबरदारी तुम्हाला घ्यावीच लागेल। त्याच्यामध्ये कंपनीकडून कोणी खंडणी मागत असल्यास त्याची तात्काळ माहिती कंपनीच्या व्यवस्थापकांनी पोलिसांना देणं गरजेचं आहे। आपल्याकडे प्रकार नसावे, पण असतील तर लक्षात आणून द्या, आम्ही त्याचा काय बंदोबस्त करायचा तो करू। तुम्ही तुमचं नाव गुप्त ठेवू, गोपनीय ठेवू, याही बद्दल आपण तिळमात्र शंका त्या ठिकाणी मनात बाळगू नका। बारामती MIDC मधील मोठे उद्योग अडचणीत आले असता त्यांना बंद पडून न देता आपण वेळोवेळी मदत केली, आणि याही पुढं आपल्याला ती मदत त्या बाबतीमध्ये करावी लागणार आहे। ह्या गोष्टीची पण नोंद तुम्ही सर्व सहकारी मित्रांनी घ्यावी अशी माझी आपल्याला विनंती आहे। इतर काही मागाशी धनंजयनी बोलत असताना सांगितलं त्याबद्दल मी एवढंच सांगेन, अजूनही काहींचं वेगवेगळं मत असू शकतं, त्याच्यात मी लक्ष घालीन। एखाद्या शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी महत्त्वाचं असतं ते म्हणजे त्या भागातली इंडस्ट्री। रोजगार निर्मितीसह प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या एक इंडस्ट्री बाजारपेठेलाही तिथं चालना देऊ शकते। त्यामुळे विकासासाठी सर्वात महत्त्वाची भूमिका औद्योगिक क्षेत्र हे महाराष्ट्रात किंवा कुठल्याही देशातल्या राज्यामध्ये ते बजावत असतं। तुमचं योगदान विकासाच्या प्रक्रियेत सर्वाधिक महत्त्वाचं असतं, आणि त्याच्यावर इंडस्ट्रीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग, प्रोसेसिंग यासह अनेक प्रकारच्या लहान मोठ्या उद्योगांच्या मुळे राज्याचा आणि देशाचा विकास होतो, किंवा अनेकांच्या हाताला काम मिळतं, ही अनेक प्रश्न सुटतात व त्याचा परिणाम अर्थकारणावर झाल्याशिवाय राहत नाही। बारामतीतील तुम्ही सर्व उद्योजकांनी गेल्या अनेक वर्षात यशस्वीपणे उद्योग व्यवसाय चालवले, अनेकांच्या हाताला काम मिळाले, त्या माध्यमातून अनेक कुटुंबांचा प्रपंच व्यवस्थित चालला। अनेकांनी स्वतःची घरं घेतली, वाहनं घेतली, काहींनी छोटे गाळे घेत त्यात व्यवसाय सुरू केलेला आहे। बारामतीच्या MIDC किंवा बारामती सहकारी औद्योगिक वसाहत
या दोन्हीमध्ये अनेक व्यावसायिकांनी उत्तम व्यवसाय करण्याचा मनापासून प्रयत्न केलेला आहे. बारामतीच्या विकासात तुम्हा सर्व उद्योजकांचं योगदान हे अतिशय मोलाचं आहे, याचा मला लोकप्रतिनिधी म्हणून रास्त अभिमान आहे. औद्योगिक वसाहतीत हा आलाय का हा मनोज आला त्याला विचारा. त्याने अनेकदा सांगितलं की दादा आम्हाला इथं रस्त्याला पैसे द्या, अमक्याला पैसे द्या. बहुतेक ठिकाणी तिथली कामं आपण पूर्णत्वाला नेली. ती औद्योगिक विकासात आहे, परंतु ती चांगल्या पद्धतीनं स्वर्गीय अप्पासाहेब पवारांनी त्याच्यामध्ये सुरुवातीला लक्ष घातलं. त्याच्यानंतरच्या काळामध्ये आमचे धाकटे बंधू रणजित पवारांनी, मनोज आणि बाकीच्या सगळ्या त्यांच्या टीमनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि त्याचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न आपण त्या बाबतीमध्ये केला. त्या काळात बारामती शहराच्या बाहेर असणारी बारामती औद्योगिक वसाहत आज हार्ट ऑफ द सिटीमध्ये आल्यासारखी झालेली आहे आणि आपली इंडस्ट्री आपण इकडच्या बाजूला आणलेली आहे. आणि त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी आपण जर लक्षामध्ये ठेवल्या तर बांधकाम क्षेत्र आणि औद्योगिक क्षेत्र एखाद्या शहराच्या विकासासाठी फार महत्त्वाचे असतात. सुदैवाने बारामतीत दोन्ही क्षेत्र सुस्थितीत असून त्याचं काम ते चोखपणे करतायत आणि बारामतीत काही व्यवसाय यशस्वी झाले नाही, काही इंडस्ट्री बंद पडल्या. ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. त्याच्यामध्ये स्पेंटेक्स, ती स्पिनिंग मिल, नंतर ऑर्के का काहीतरी त्या शेजारी होती ऑर्टन, ती एक त्याच्यात बंद पडली. ते काही आपल्याला जमलं नाही. आपण खूप प्रयत्न केला. ऑर्टेल बंद पडली. तिथं आता काहीतरी प्लॉट बीट पण चाललेले आहेत आणि स्पेंटेक्स सुरू आहे. स्पेंटेक्सने आपलं ते गणपतीचं मंदिर पण इथं येताना जे लागतं ना ते त्यांनी नाही ते त्यांनीच बांधून दिलं. त्यावेळेस गोयंका RPG ते त्याचे प्रमुख होते आणि त्यांनी काय सांगितलं मला एक सुंदर मंदिर बांधायचं. काही काही उद्योगपती एक हाही विचार करतात, तसा त्यांनी त्यामध्ये केला आणि आपल्या इथलं ते गणेश मंदिर पण फार तसं लोकांच्या मध्ये एक महत्त्वाचं तीर्थ दर्शन घेण्याच्या निमित्तानं एक चांगलं मंदिर ते उभं राहिलेलं आहे. त्याच्यामध्ये उद्योगाच्या वाढीसाठी महायुती सरकारनं कायम भूमिका घेतली. जरी आमच्यावर आरोप होतात इथले इंडस्ट्री गुजरातला जातात, तसं नाही आहे. जिंदालनी पण 40,000 कोटीची गुंतवणूक आता केलेली. मध्येच माझं सज्जन जिंदालचं बोलणं झालं. मी सज्जन जिंदालला विनंती केली की एक युनिट तुम्ही माझ्या आग्रहाखातर बारामतीमध्ये टाका, पण त्यांचे युनिट एवढे मोठे असतात तुम्हाला आश्चर्य वाटेल. त्या दिवशी आम्ही दोघं बसलो होतो. ते म्हणले दादा एकदा माझा एक प्लांट बघायला या. एका तामिळनाडू का कुठं तरी तो आहे. 25,000 एकर जमीन आहे त्याची. 25,000 एकर जमीन. त्याच्यात स्वतःचीच धावपट्टी त्यांनी केली. स्वतःची विमानं, स्वतःचे हेलिकॉप्टर. ते मुंबईला राहतात नेपेन्सी रोडला. म्हणजे मी ज्या एरियात राहतो तिथं जवळच आहे. ते सांगत होते की मला पाहिजे तेव्हा त्या धावपट्टीवर जातो, विमानतळ फर्स्ट क्लास उतरतो, परत मला इकडे यायचं मी इकडे येतो. एवढा मोठा. ते म्हणले तुम्ही एकदा बघायला यास आपण जाऊया. मी म्हणलं जाऊया, परंतु ते 25,000 राहू द्या. आमच्या इथं काहीतरी थोडीफार घेऊन एक युनिट 250 वगैरे एकर घ्या आणि युनिट तरी टाका. कारण जे सॉलिड हे आहेत इंडस्ट्रीज आहेत. आता कुणाची नावं घेता येतात? अडाणी, अंबानी, टाटा. त्याच्यामध्ये सज्जन जिंदलचं पण नाव स्टीलच्या बाबतीमध्ये फार वरच्या क्रमांकावर आहे. म्हणजे जे आता वरचे पत्रे तुम्ही बघताय ते JSW आणि टाटा या दोघांच्याच बेस्ट क्वालिटीचे त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळं तिथंही आपण त्यांचं मदत त्या बाबतीमध्ये घेऊ. आम्ही अनेक लाल फितीचा कारभार कसा कमी करता येईल, अजून RO ऑफिस कसे वाढवता येईल, लोकांना हेलपाटे कसे कमी देता येतील, सवलती कशा देता येतील, यासाठी देखील मुख्यमंत्र्यांना आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि उद्योगमंत्र्यांनी आम्ही सतत प्रयत्नशील असतो. अनेक ठिकाणी मोठी मोठी गुंतवणूक करण्याच्या करता आम्ही त्यांना इन्सेंटिव्ह पण देतो, त्यांना टॅक्समध्ये पण सवलत देतो. पण त्यांनी इंडस्ट्री लावावी आणि मग त्याच्यावर जो टॅक्स असेल तो टॅक्स आम्ही तो कमी करणार आणि त्यांना त्याच्यातनं देत राहणार. असे एक प्रकार असतात. महत्त्वाचं म्हणजे पुणे या राज्य सरकारने कायमच
या बाबतीमध्ये आता लवचिक धोरण स्वीकारलेलं आहे. राज्याचा अर्थमंत्री म्हणून देखील मी 10 वेळेला अर्थसंकल्प सादर केलेला आहे आणि अर्थसंकल्पात उद्योगांना दिलासा देणाऱ्या अनेक योजना आम्ही दरवर्षी जाहीर करतो. उद्योजकांना महाराष्ट्रात यासाठी उद्योगांनी सुरू करावा यासाठी पण आम्ही प्रोत्साहन देतो. आता आम्ही सोलरवर 9,500 मेगावॉट वीज तयार करतोय, जेणेकरून तुम्हाला तुमचा विजेचा दर खरं तर कमी आहे उद्योगपतींनो, तुम्हाला जास्तीचा दर क्रॉस सबसिडी शेतकऱ्याची तुमच्यावर लादली जाते. ती साधारण 2-2.5 रुपये 3 रुपयापर्यंत आहे. आता आम्ही शेतकऱ्यालाच 8.5 लाख पंप सोलरवर देतो इथून पुढचे आणि त्यांना 9,500 मेगावॉट म्हणजे 36,000 एकर राज्य सरकारची बॅरन लँड आम्ही त्यांना दिलेली आहे आणि त्यांना वेगवेगळे प्लांट टाकायला सांगितलेले आहेत. ती वीज आम्हाला 3 रुपयाला मिळते. ती आम्ही शेतकऱ्याला देणार. सकाळी सूर्य उगवला मोटर चालू कर, सूर्य मावळला मोटर बंद करून घरी जा, बायका पोरांच्यात राहा, ह्या पद्धतीनं. त्यामुळं तुमचे दर मी आज जबाबदारीनं सांगतो, ह्याचा निवडणुकीचा काडीचा संबंध नाही. आम्ही आधीच ते ठरवलेलं आहे. त्यामध्ये साधारण 6 ते 8 महिन्यांनी इंडस्ट्रीचे दर देखील 2-3 रुपयांनी कमी व्हायला मदत होणार. कारण आता काय होतंय, तुमच्यातले तुम्ही बाहेर जास्त जाऊ शकत नाही, पण मोठे उद्योगपती काय विचार करतात, मध्य प्रदेशमध्ये रेट काय, राजस्थानमध्ये गुजरातमध्ये काय, कर्नाटकात काय, छत्तीसगडमध्ये काय, गोव्यामध्ये काय, तुमच्या माझ्या महाराष्ट्राला लागून असणाऱ्या ह्या राज्यांच्या बरोबर जसं पेट्रोल डिझेलच्या किमती आपल्या जास्त असल्या की लोक तिकडं टाक्या फुल करतात आणि मग इकडे येतात. मग नंतर आम्ही साधारण सारखं करण्याचा प्रयत्न केला, कारण त्याच्यात बराच मोठा फटका बसतो. तशा पद्धतीनं विजेच्या बाबतीमध्ये देखील मी त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनीच हा निर्णय घेतलेला आहे. मी जे बोलतो ते स्पष्ट बोलतो. तुम्हाला बारामतीकरांना ते नव्याने सांगण्याची गरज नाही. आज तुम्हाला इथं बोलवलंय त्याचा उद्देश सरळ विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहे. महिनाभरात साधारण मतदान त्या ठिकाणी होईल आणि तेव्हा म्हणजे दिवाळीनंतर मतदान येईल आणि तेव्हा कोणत्या विचाराच्या उमेदवाराला विजय करायचं याचा निर्णय तुम्ही उद्योजकांनी घ्यायचा आहे. केवळ तुमच्यापुरताच हा विषय मर्यादित नाही, तर तुमच्या कारखान्याच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या तुमच्या सहकारी कर्मचारी बांधवांनी देखील काय निर्णय घ्यायचा हेही तुम्हाला ठरवायचं लागेल. माझ्या माहितीप्रमाणे जे काही मोठी संख्या आपल्या MIDC मध्ये राहते 50,000 त्यामधले काहींचं मतदान बारामतीत नसेल, जे बाहेर येतात त्यांचं, पण त्या ज्यांचं मतदान बारामतीमध्ये आहे त्या सर्वांना तुम्ही माझ्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाच्या उमेदवाराला विजय करण्याबाबत आवाहन करावं अशा प्रकारची माझी विनंती. आज बारामतीतल्या वेगवेगळ्या गोष्टीचं वातावरण चांगलं ठेवण्याच्या करता गेले 30 वर्ष आपण एकमेकाला साथ देत आलेलो आहे आणि दरवर्षी ह्याच्यामध्ये दर इलेक्शनला आपण भर घालत आलेलो आहे. बारामतीमध्ये आत्ता काल बिल्डर लॉबी मला सांगत होती, ते क्रीडाईचे लोक सांगत होते की दादा थोडे फ्लॅटच्या भाव म्हणावे असे हे होत नाहीत, विक्री होत नाही, मात्र प्लॉटची विक्री जोरात होती. प्लॉटच्या किमती महागलेल्या आहेत. काही लोक बारामतीपासून लांब प्लॉट घेतात, तुम्ही बघतात बऱ्याचशा ठिकाणी प्लॉट पडलेले आहेत आणि अशा पद्धतीने तिथं जाऊन त्यांचं घर बांधतात. परंतु बारामतीमध्ये प्लॉट घेऊन घर बांधायचं म्हटलं तर फ्लॅटच्या किमतीपेक्षा प्लॉटची किंमत तिथं जास्त आहे. काही ठराविक एरियात फारच 30-30 हजार रुपये स्क्वेअर फीट ग्राउंड फ्लोअरला तुमच्या कमर्शियलचे रेट आहेत, मात्र सेकंडला कमी होतात आणि थर्डला कोणी भाडेकरूच मिळत नाही, फोर्थला कमर्शियलला कोणी भाडेकरूच मिळत नाही, असं काल स्वतः माझ्या सहकारी मित्रांनी मला इथं सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळं आपण बारामतीमध्ये लक्ष देत असताना इंडस्ट्री, त्याचबरोबर असणारा आरोग्याच्या सुविधा
ज्याचा उल्लेख मगाशी धनंजयनी केला, तिथेही आपलं हॉस्पिटल, ती जागा मिळाली, त्यांना मोठी एक जागा द्यायची होती 5 एकर. तर त्या पद्धतीनं ते त्याच्यात खूप सवलती कामगारांना पण आहे, त्याचा बऱ्याचदा आपल्याला माहिती नसतं. मेडिकल कॉलेज, आयुर्वेदिक कॉलेज ह्याच्यामुळं देखील बरंचसं बारामतीतलं चित्र बदललेलं आहे. आणि एक पुणे जिल्ह्यातला नव्हे तर महाराष्ट्रातला पुणे विद्येचं माहेरघर आहे. पुणे विद्येचं माहेरघर सोडलं तर तालुक्याचा विचार करता कुठं शिक्षणाचा हब निर्माण झालाय तर तो तुमच्या माझ्या बारामतीमध्ये झालेला आहे. तुम्ही बघा, अनेक प्रकारचं शिक्षणाची दालनं आपण बारामतीकरांकरता किंवा इथल्या मुलामुलींच्या करता उपलब्ध करून दिलेली आहेत. आणि प्रत्येक संस्था आपल्या एकाच एक म्हणजे स्पर्धेमध्ये काम करतात. DC कॉलेजचा नावलौकिक चांगला आहे, विद्यानगरीचा चांगला आहे, शारदानगरचा चांगला आहे, ॲग्रिकल्चर कॉलेज तर आज आपल्या महाराष्ट्रातलं पहिल्या 5 क्रमांकामध्ये त्याची गणना होते. असे दुधाचे प्रोजेक्ट आपल्या इथं चांगले आहेत, देशी गाईला आपण चालना देतोय. अशा खूप काही गोष्टी शेतकऱ्याच्या करता पण आपण त्या बाबतीमध्ये करतोय. आणि आज पण मी दुपारनं ते MID मार्केट कमिटी बारामती तिथं पण एका 45 कोटीचं उद्घाटन तिथं करणार आहे. त्यावेळेस मला काय सांगायचं ते तिथं मी सांगेन. पण माझी आपल्याला सगळ्यांना विनंती की एकंदरीतच दिवस कमी राहिले, सगळीकडेच मला पोचता येणार नाही. त्याच्यामध्ये कार्यकर्ते, माझे सहकारी, काही भागात तुम्ही पण स्वतः माझा प्रतिनिधी, पक्षाचा एक कार्यकर्ता या नात्याने तिथपर्यंत काम करावं. एकंदरीतच कामगारांच्या संदर्भामध्ये काही वेगळं वातावरण करण्याचा प्रयत्न करतात. लोकशाही आहे, प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, आपले विचार पुढे ठेवण्याचा अधिकार आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी पुढे अधिक नेटाने नेण्याची धमक आणि ताकद कुणाच्या मध्ये आहे ह्याचा आपणच आत्मचिंतन करा, आत्मपरीक्षण करा. प्रशासनावर पकड कुणाची आहे, प्रशासन कुणाला रिस्पेक्ट देतं, ह्याही गोष्टीचा आपण सगळ्यांनी विचार करा. आणि उद्याची काही अंश कोण आपलं प्रतिनिधित्व योग्य पद्धतीनं करू शकतं ह्याचाही विचार आपण सगळ्यांनी करा. आणि कुठल्याही जाती धर्माच्या व्यक्तीला इथं सुरक्षित वाटण्याच्या करता कोण आधार देऊ शकतं, उद्या वेडेवाकडे प्रकार जर झाले तर ते आवरण्याच्या करता, त्याच्यावर जरब बसवण्याच्या करता कोण त्याच्यामध्ये पुढाकार घेऊ शकतं, किंवा एकंदरीतच बारामतीचा गेल्या काही वर्षातला चेहरामोहरा बदलण्याचं काम आपण जे काही केलेलं सगळ्यांनी मिळून आहे ते बघता. तुम्ही पण अनेक शहरांमध्ये जाणारे मान्यवर आहात, अनेक परदेशात पण जाणारे मान्यवर आहात. परदेशाची मी लगेच तुलना करणार नाही, परंतु महाराष्ट्राची किंवा भारतामध्ये असणाऱ्या शहरांची जरूर मी तुलना त्या ठिकाणी करेन. आणि ह्या पद्धतीनं आपण आपल्या ह्या परिसराला, ग्रामीण भाग आणि शहरी भागाला वेगवेगळ्या सोयी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आपण करत असतो. ह्याची कुठं ना कुठं जाणीव आपण ठेवावी. बारामती म्हणजेच एक सर्वांगीण विकासाचं मॉडेल म्हणून त्या ठिकाणी आपली ओळख आपण निर्माण केलेली आहे. ग्रीनरी आपण वाढवतोय, ग्लोबल वॉर्मिंगचं संकट कमी होण्याच्या करता देखील काही खबरदारीचे उपाय आपण त्या ठिकाणी घेतोय. आपल्या ताब्यात जेवढं फॉरेस्ट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे आहे तिथं पण मोठ्या प्रमाणावर प्लांटेशन हे कार्यक्रम आपण हातामध्ये घेतोय. काही वेगवेगळ्या उद्योगपतींच्या ओळखी आहे, त्यांचा CSRचा निधी देखील आपण आपल्या परिसरामध्ये आणतोय. फायरच्या बाबतीमध्ये देखील आपल्या बारामतीमध्ये जी MIDCत व्यवस्था केली ती अतिशय चांगली आहे. 4 गाड्या आहेत, जर काही घडलं, घडू नयेच पण घडलं तर ताबडतोब तिथले फायर ब्रिगेडचे वाहनं ताबडतोब तिथं जातात. हे पण आपण बघा. त्याच्यामध्ये एक मी आपल्याला सगळ्यांना सांगेन, आपल्या बारामती शहराला उद्योग व्यवसायाचा समृद्ध वारसा आहे आणि इथल्या उद्योजकांच्या बारामतीच्या औद्योगिक विकासात महत्त्वाचं योगदान राहिलेलं आहे. उद्योग निर्मितीसह रोजगार, स्वयंरोजगार निर्मितीसाठी देखील
उद्योजकांचा मोठा हातभार लागलेला आहे, हे आम्ही कदापि विसरू शकत नाही। बारामतीतल्या अनेक उद्योगांच्या मध्ये दुसऱ्या तिसऱ्या पिढीतल्या उद्योजकांनी देखील आपला वडलोर पार्श्विक उद्योगाची कमान सांभाळलेली आहे। वडिलांनी सुरू केलेला आणि परंपरागत उद्योगाचा विस्तार करताना त्यांनी काळानुरूप नवीन उद्योग सुरू केलेले। आपण कटाक्षाने एक गोष्ट बघितलेली, आपल्या बारामतीच्या उद्योग धंद्यामुळं इंडस्ट्रीमुळं प्रदूषण होणार नाही। तुम्ही बघा काही ठिकाणी आता आपल्या कुरकुमला केमिकल झोन आहे, तिथं काही पाणी सोडलं ती मेंढरं पाणी प्यायलं की सगळे मरून जातात। अनेकदा घटना घडल्या, तिथं आजूबाजूच्या विहिरींचं आजूबाजूच्या बोरचं पाणी खराब झालेलं आहे, ही फॅक्ट आहे। तिथं कोणी ज्या पद्धतीने लक्ष द्यायला पाहिजे त्याच्यामध्ये ट्रीटमेंट करायला पाहिजे, सिवरेज ट्रीटमेंट प्लांट काही बसवायला पाहिजे, आरो प्लांट बसवायला पाहिजे, ETP बसवायला पाहिजे, ते गोष्टी तिथं झाल्या नाही। त्यामुळं किंवा झाल्यासारख्या दाखवल्या परंतु त्या नीटपणे वापरल्या जात नाही। 24 तास दिवसा वापरायचे, रात्री तसंच द्यायचं पाणी सोडून, असले काही प्रकार होतात। ते आपल्या बारामतीमध्ये कुठेही नाही। उलट बारामतीचं इंडस्ट्रीचं पाणी शेतकरी पाईपलाईन नेऊन नेतात आणि कित्येक शेकडो एकर जमीन त्यांची त्याच्याखाली ओलिताखाली आलेली आहे। ही पण बाब तुमच्या सगळ्यांच्या माहिती करता मी सांगू इच्छितो। बारामती औद्योगिक वसाहतीला साधारण सर्व सुविधा देण्याचा आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि या बारामतीच्या परिसरामधून औद्योगिक आणि कृषी उत्पादनं मोठ्या प्रमाणावर बाहेर कशी पाठवली जातील, त्यामुळे इथं ड्रायपोर्ट निर्माण करण्याबाबत केंद्र सरकारकडे आपण प्रस्ताव पाठवलेला आहे। ही पण बाब आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतली पाहिजे। MIDC मध्ये भूखंडाचं हस्तांतरण करताना राज्य शासनाचा रेडी रेकनर मूल्यांकनाचा दर आणि MIDCच्या मूल्यांकनाच्या दरापैकी जास्त असणाऱ्या रकमेवर मुद्रांक शुल्क भरावे लागते, त्यामुळं उद्योजकांवर अतिरिक्त बोजा पडतो। ही तफावत दूर करण्याची मागणीची दखल ही आम्ही घेतलेली आहे। याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय त्या ठिकाणी होईल। आपली मिनी MIDC पंढऱ्याची जी आहे तिथल्या लघुउद्योजकांना वीज पुरवठ्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी एक्सप्रेस फीडरद्वारे वीज पुरवठा करण्यात येणार आहे। त्या दृष्टीनं ढाकाळे मुढाळे येथे वीज उपकेंद्र उभारण्याच्या कामाला आपण गती दिलेली आहे। पुनर्स्थापित वितरण क्षेत्र योजनेअंतर्गत ही उपकेंद्र उभारण्यात लागणारा वेळ पाहता MIDCनं स्वतःच्या निधीतून त्याची उभारणी करावी। उद्योग विभागाने या निधीचा परतावा उद्योग विभागात करण्याबाबत निर्णय देखील घेण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये बारामती शहरातील उद्योगाची कुशल कामगारांची गरज भागवण्यासाठी आपण बारामतीत विभागस्तरीय नमो महा रोजगार मेळावा आयोजित केला होता। या मेळाव्यातून उद्योगांना कुशल मनुष्यबळ व तरुणांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे। कौशल विकास विभागाच्या वेब पोर्टलच्या माध्यमातून देखील यापुढे ही प्रक्रिया निरंतर सुरू ठेवण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे। आणि आता बारामतीची रेल्वे हे लास्ट स्टेशन होतं, आता ती बारामतीची रेल्वे पुढेही जोडली जाणार आहे। त्याच्यामुळे त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा प्रवाशांना होणार आहे, वाहतुकीची आवक जावक करण्याच्या करता होणार आहे। धान्य असेल, साखर असेल, जे जे काही आपल्याकडे प्रोडक्शन होतं त्या संदर्भामध्ये हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे। अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना स्पष्ट सूचना राहणार आहे आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगेन, इतर बऱ्याच गोष्टी आहेत परंतु मी आपला आता वेळ घेत नाही। मला पण 10ला टेक ऑफ आहे, 11ला टेक ऑफ आहे आणि तिथं 10:30ला मला वाटतं इंग्रजी येणार आहे। 11चा टेक ऑफ म्हणजे मी 11:30ला पोहोचणार आहे। नंतर मुख्यमंत्री पण येणार आहे 12:30ला आणि तिथं काही महत्त्वाचे कार्यक्रम आहेत। थोडीशी सध्या धावपळ झाली, उद्या पण मी सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत जवळपास 35 कार्यक्रमाची उद्घाटन भूमिपूजन पिंपरी चिंचवडमध्ये घेतली, पुण्यामध्ये पण आहे। कारण आचारसंहिता लागल्यानंतर मग आम्हाला काही उद्घाटन भूमिपूजन करता येत नाही, म्हणून हा थोडासा खटाटोप आम्ही सगळेजण करतोय आणि त्याच्यातनं अतिशय कमी वेळात म्हणजे तुम्हाला निरोप पाठवून अजून 24 तास पण झाले नाही। काल संध्याकाळी ठरलं आणि 12 तासातच तुम्ही त्या ठिकाणी आला आणि बऱ्यापैकी संख्या आहे, म्हणजे व्यवस्थितपणे
तुम्ही प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्या छोट्या मोठ्या उद्योजकांचं, माझ्या सहकाऱ्यांचं मी स्वागत पण करतो, त्यांचं अभिनंदन पण करतो. परंतु लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काय झालं ते आता तुम्ही पण काढू नका, मी पण काढत नाही. आता विधानसभेचं निवडणूक हे आपलं ध्येय, ते आपलं टार्गेट, आणि त्याच्यातून आपल्याला राहिलेली कामं ही करोडो रुपयाची करायची. मित्रांनो, जाता जाता एक गोष्ट सांगतो. मागच्या वेळेस तुम्ही मला पहिल्या क्रमांकाने निवडून दिलेलं होतं राज्यात. मी फार अभिमानाने इकडं तिकडं जायचो, छाती टोकपणे सांगायचो माझा बारामतीचा मतदार एवढा मोठा माझ्या पाठीशी आहे. आणि त्याच वेळेस मी ठरवलं होतं बारामतीला एवढं भरभरून देण्याचा प्रयत्न करायचा, एवढं भरभरून देण्याचा प्रयत्न करायचा. मग तो शेतीच्या पाण्याच्या बाबतीत असेल, पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत असेल, रस्त्याच्या बाबतीत असेल, लाईटच्या बाबतीत असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रामीण आणि नागरी सुविधा देण्याच्या बद्दल असेल, चांगल्या पद्धतीनं वेगवेगळे स्पॉट डेव्हलप करण्याच्या बद्दल असेल, जे माझ्या बारामतीकरांच्या फायद्याचं असेल आणि ते बघितल्यानंतर बारामतीकरांना पण अभिमान वाटेल अशा पद्धतीचं असेल, ते करण्याच्या करता मी माझ्या परीनं प्रयत्न केला. 288 विधानसभा मतदारसंघात सगळ्यात जास्त मतांनी तुम्ही मला निवडून दिलं. तसंच सर्वात जास्त निधी मी बारामतीला देऊ शकलो. जवळपास 8,500 कोटी रुपयाचा निधी हा मी बारामतीला ह्यानं त्या मार्गाने त्या ठिकाणी देऊ शकलो. ह्यांना ते आपलं पुस्तक दिले का सगळ्यांना? तुम्हाला दिलेलं आहे पुस्तक. त्या पुस्तकात बघा, काल तर काही व्यापारी म्हणले अरे आम्हाला माहितीच नाही इथं बारामतीत असं झालं. म्हणजे माहिती घेतल्यावर, वाचल्यावर, ते बघितल्यावरच माणसांना कळतं. ही आमची चूक झाली, आमची दुरुस्त करतो. आता ती पुरवणी मागणी, खरं तर त्याच्यामध्ये जो उद्याच्याला तुमच्या आरो ऑफिसचा प्रमुख होणार आहे त्यालाही कळलं नाही की आता हे म्हणायचं काहीतरी प्यारा घालणं. बघा हे असं आहे, सगळ्या करावं ते अजित पवारांनीच घाला. ठीक आहे, हरकत नाही. त्याच्यामध्ये तुम्ही तर तुमच्या MIDC मध्ये बघताच आहे. अजूनही आपल्याला आपले रस्ते डायनामिक्स पर्यंत, डिवायडर, बाकीचे रोड्स वगैरे सगळं करायचं आहे. अजून काही रस्ते पण तुम्ही बघा, पलीकडची एकर जागा वाढवली ना, मी ते उदय सामंतच्या मागे लागून जवळपास तिकडचे पण रस्ते करून घेतले जवळपास. अजून थोडेसे राहिलेत, पण उदय मला म्हणला दादा मी करून देतो आणि फेस तुला. अशा पद्धतीनं आपलं सगळ्यांचं काम चाललेलं आहे. आपण मजबूतीनं काही नवीन मगाशी जे सांगत होतं धनंजय, तुम्ही सगळ्यांनी काम बाकीच्यांनी पण करा. काकडे तुम्ही पण सगळ्यांनी लोकांनी, मी कधी तुझा भाव तुमच्यात केला नाही, तुमच्यात भांड्याला लागलं, पण मी काकडे आले तरी काकडेला मदत करायची, सूर्यवंशी आला तरी सूर्यवंशीला मदत करायची, दी ग्रेट धनंजय जामदार आले तरी त्यांना मदत करायची, जे कुणी. आणि हनुमंत पाटलांनाही सांगितलं आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं, आपल्याला भेदभाव करायचा नाही, आपल्याला इंडस्ट्री वाढली पाहिजे, माझे कामगार आणि माझा उद्योगपती यांच्यामध्ये समन्वय राहिला पाहिजे, एक आपलेपणाचं नातं राहिलं पाहिजे. आणि ह्या पद्धतीनं आपलं टेक्स्टाईल पार्क असेल, बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील, किंवा काही गोष्टीचा उल्लेख आमचा इथं राहून गेला असेल, कारण मला ते आचारसंहिता सुरू व्हायच्या आत पुस्तक पब्लिश करायचं होतं, कारण मग नंतर ते खर्चात धरतात आणि म्हणून थोडंसं धावपळ झाली, त्याच्यावर धनंजय काही राहून गेला असेल. पण तोंडी जरी तुम्ही सांगितलं किंवा आपण एकमेकाच्या लक्षात आणून दिलं तर निश्चित त्याच्यातनं आपल्याला मदत झाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची खात्री आणि विश्वास मी आपल्या सगळ्यांना ह्या निमित्तानं देतो. कमी वेळामध्ये आपण सगळेजण आला. इथं ब्रेकफास्ट वगैरे ठेवलाय, सगळ्यांना ब्रेकफास्ट त्या ठिकाणी ठेवलाय, त्याच्यामुळं त्या ब्रेकफास्टचा आपण आनंद घ्या. मला मात्र निघालो की लगेचच हे गाठावं लागेल, ते मी सोलापूरला जायचं, पुन्हा दुपारीपर्यंत येतो. पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी ही कामं ह्याच गतीनं चालू राहण्याच्या करता माझी आपल्याला विनंती आहे की उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं देखील आपण आजपर्यंत घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबत आलेलं आहे. अपवाद लोकसभेचा आहे, ठीक आहे,
तो तुमचा मान आहे, तुमचा अधिकार आहे. पण ह्या वेळेस मात्र विधानसभेला सगळ्यांनी घड्याळ्याच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून तुम्ही त्या उमेदवाराला विजयी करा अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.